नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे PR डिकॉड या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत TET या विषयावर बघणार आहोत आपण महत्त्वपूर्ण काही प्रश्न. TET विषयावर म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅरोलॉजी, बाल विकासावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले जातात TETला. ते 100% येतात आणि तोच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला TETच्या पेपरमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा. मी जो व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओपैकीच 70 ते 80% प्रश्न येतात किंवा तेच प्रश्न येतात किंवा त्याच प्रकारचे प्रश्न येतात. तर व्हिडिओला बिलकुल पण स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. नाही तर जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिला किंवा स्किप करून व्हिडिओ पाहिला तुम्हाला काहीच कळणार नाही. तर व्हिडिओ नीट पूर्ण बघा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला असा आहे, बाल विकासात सत्यता व असत्यता याचा संबंध कोणाशी आहे? बाल विकासात सत्यता व असत्यता या संबंध कोणाशी असतो? ऑप्शन बी, विकासाची प्रक्रियाशी असतो. कोणाशी असतो? तर विकासाची प्रक्रियाशी. म्हणजे काय? कंटिन्युअस वर्सेस डिसकंटिन्युअस डिबेट. म्हणजे विकास हळूहळू होतो का टप्प्यांमध्ये हा प्रश्न पडतो. विकास कसा होतो? कंटिन्युअस वर्सेस डिसकंटिन्युअस डिबेट. म्हणजे विकास हळूहळू होतो का टप्प्यांमध्ये हा प्रश्न असतो. तो ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, पिआयएच्या मते संज्ञानात्मक विकासाची पहिली अवस्था कोणती असते? म्हणजे जे पिआयएच्या मते असतात, जे संज्ञानात्मक विकासाची पहिली अवस्था कोणती असते मित्रांनो? त्याचं उत्तर काय? ऑप्शन सी, संवेदन प्रेरक. संवेदन प्रेरक म्हणजे काय? हे बघा, जीन्स पेगॅटनुसार 2 वर्षात मुलं इंद्रिय किंवा हालचालीचे वापरू शकते. म्हणजे जे जीन्स पेगॅट होते यांच्या संशोधनानुसार 0 ते 2 वर्षापर्यंतचे मुलं इंद्रियाची हालचाली वापरू शकतात. म्हणजे ऑब्जेक्ट परफॉर्मन्स याचा स्टेजमध्ये असतो. कधी पण लक्षात ठेवायचं, म्हणजे पिआयएच्या संज्ञानात्मक जे विकासाची पहिली अवस्था कोणती राहते? तर संवेदन प्रेरक असते. जे 0 पासून 2 वर्षाची मुलं असतात यांची इंद्रियांची हालचाल वापरू शकते. प्रश्न तिसरा, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणाची आहे? झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणाची होती? तर कोणाची आहे? तर ऑप्शन सी, विगोत्स्की. कोणाची आहे? ते विगोत्स्की. म्हणजे काय? लेबर विगोस्टे काय असतं? तर ZPD. याचं फुल शॉर्ट फॉर्म काय आहे? ZPD. म्हणजे काय? झोन ऑफ प्रॉक्सिमल ऑफ डेव्हलपमेंट. हे काय झालं? ZPD. चाइल्ड जे स्वतः करू शकत नाही पण टीचर्स पेर मदत करू शकतात. म्हणजे एखादा मुलगा असतो, जे काही गोष्ट जो मुलगा तो स्वतः करू शकत नाही पण जे टीचर्स असतात त्यांच्या मदतीने तो करू शकतो. टीचिंगमध्ये गायडन्स त्यांची महत्त्वाची असते. आपण जे एखाद्या मुलाला टीचिंग करतो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं? तर टीचरचा रोल काय असतो? गायडन्स करणे, म्हणजे चांगला मार्ग दाखवणे, योग्य मार्ग दाखवणे. याचं उत्तर काय आहे? तर विगोत्स्की. पुढचा प्रश्न, स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? तर सामाजिक रचनावाद. कोणाची? तर सामाजिक रचनावाद. म्हणजे काय? स्कॅफोल्डिंग म्हणजे टीचर तात्पुरती मदत देतो. म्हणजे एखाद्या मुलाला एखाद्या गोष्टीची गरज असते किंवा काही कळत नाही त्याला, तर टीचर काय करतो? तात्पुरती त्याला मदत देतो, त्याला हळूहळू मदत कमी करतो. म्हणजे आता एखादा पोरगा त्याच्यामध्ये शिकायला लागला तर टीचर काय करतो? त्याला हळूहळू मदत करायची कमी करतो. म्हणजे तो टीचर आधी 100%, 100% त्याला मदत करतो, मग 90%, 80%, 70%, 50%, 60% अशी कमी करून जात असतो. बेस्ड ऑन विगोस्टिक थेअरी. काय असतात? बेस्ड ऑन विगोस्टिक थेअरी असते. म्हणजे रिअल टीचिंग एक्झाम्पल कसं असतं? स्टेप बाय स्टेप सपोर्ट करणे. म्हणजे एखाद्या मुलाला जर स्टेप 0 पासून जर त्याला 100 पर्यंत घेऊन जायचं असेल तर आपण त्याला स्टेप बाय स्टेप मदत करतो. जसं जशी त्याची ग्रोथ होती तसं आपण त्याला हेल्प करायला कमी करतो. तर पुढचा प्रश्न पाहूया. कॅलिफोकॉल्युडल तत्वाचा अर्थ काय आहे? कॅलिफोकॉल्युडलच्या तत्वाचा अर्थ काय आहे? त्याचं उत्तर काय आहे मित्रांनो? ऑप्शन बी, डोक्यापासून पायाकडे. म्हणजे हेड पासून पायाच्या टोकापर्यंत. कॅलिफोकॉल्युडल तत्वाचा अर्थ आहे असतो डोक्यापासून ते पायाकडे. म्हणजे काय? कॅलिफोकॉल्युडल प्रिन्सिपल्स असतात. डेव्हलपमेंट डायरेक्शन म्हणजे हेड पासून ते टो पर्यंत. एक्झाम्पल, बेबी फर्स्ट हेड कंट्रोल देन वॉकिंग. म्हणजे एखादा मुलगा आधी जेव्हा लहानपणापासून काय करतो? तो स्वतःला सांभाळतो, म्हणजे स्वतःचं डोकं सांभाळतो. त्याच्यानंतर स्वतःच्या बॉडीवर तो हे काय करतो? नियंत्रण घेतो. त्याच्यानंतर तो हळूहळू करायला शिकतो. पुढचा प्रश्न, मॅस्ट्युरेशन म्हणजे काय असतं? मॅस्ट्युरेशन म्हणजे काय असतं मित्रांनो? तर ऑप्शन सी, जैविक वाढ. काय असतं? तर जैविक वाढ असतात. म्हणजे मॅस्ट्युरेशन म्हणजे नॅचरल बायोलॉजिकल ग्रोथ. म्हणजे जे नैसर्गिक शारीरिक जे म्हणतो ना आपण ग्रोथ असते ते होत असते. नॉट टीचिंग नीड. म्हणजे त्याला शिकवायची किंवा टीचिंग करायची गरज नसते. म्हणजे काय?
दात येणे, आपण हे शिकवतो का दात कसे येतात? नाही, हे नॅचरली होतं. आता ते काय म्हणतात जैविक वाढ, मॅच्युरेशन. पुढचा प्रश्न, कोहलबर्गच्या मते नैतिक विकासाचा पहिला स्तर कोणता असतो? म्हणजे कोहलबर्ग जे होते त्यांचा नैतिक विकासाचा पहिला स्तर कोणता असतो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए पूर्व परंपरागत. पूर्व परंपरागत म्हणजे काय? लॉरेन्स कॉल्ब्रेक होते यांच्या मध्ये काय होतं, पूर्व परंपरागत स्तर असते. पहिली स्तर काय असतं? पूर्व परंपरागत स्तर. म्हणजे काय? पनिशमेंट अँड रिवॉर्ड बेस्ड मॉरॅलिटी. म्हणजे एखाद्या पोरगाला आपण काय करतो, जो प्रॉपर पोरगा असतो आपण तर काय करतो, पनिशमेंट करतो किंवा रोड बेस्ड मॉरॅलिटी देतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल चाइल्ड रॉंग, एखादा मुलगा चुकीचं करत असतो आपण काय देतो, त्याला पनिशमेंट देतो असं समजतो. म्हणजे एखादा मुलगा काहीतरी मस्ती करत असतो आपण त्याला काय करतो, पनिशमेंट देतो. हे काय असतं? पूर्व परंपरागत स्तर असते. ऑब्जेक्ट परमेन्सेस कोणत्या अवस्थेत असते? ऑब्जेक्ट परमेन्सेस कोणत्या अवस्थेत असते मित्रांनो? संवेदन प्रेरक. म्हणजे काय? ऑप्शन ए संवेदन प्रेरक. हे काय असतं? ऑब्जेक्ट परमेनन्स म्हणजे वस्तू लपली तरी अस्तित्व आहे. म्हणजे एखादी वस्तू नसेल तरी त्याचं अस्तित्व आहे. बिफोर द स्टेज आउट ऑफ साईट म्हणजे काय? गॉन. नेक्स्ट, इकोसेंट्रियम्स कोणाशी संबंधित आहे? इकोसेंट्रियम्स बघा मित्रांनो किती अवघड शब्द राहतात. इकोसेंट्रियम कोणाशी संबंधित आहे? इकोसेंट्रियम कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन बी पियाजेशी संबंधित आहे. इकोसेंट्रिझम म्हणजे काय असतं? चाइल्ड ऑन हिज ओन व्ह्यू. म्हणजे मुलगा फक्त बघू शकतो स्वतःहून. एक्झाम्पल, तुला जे दिसतं तेच मला दिसतं. म्हणजे एखाद्या मुलाला जे दिसत असेल तेच आपल्याला पण तेच दिसत असेल. नेक्स्ट, आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन ही अवस्था कोणाची? आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन ही अवस्था कोणाची असते? ऑप्शन बी एरिक्सनची असते. म्हणजे काय? एरिक्सन काय म्हणतात? ॲडोलसन्स म्हणजे आयडेंटिटी क्रीज, मी कोण आहे म्हणजे स्वतःला ओळखणं. आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन असते, की मी कोण आहे आधी स्वतःला ओळखणं. नेक्स्ट, मल्टिपल इंटेलिजन्स सिद्धांत कोणाचा? मल्टिपल इंटेलिजन्स सिद्धांत कोणाचा आहे? तर गार्डनरचा सिद्धांत आहे. कोणाचा? हॉवर्ड गार्डनर. पूर्ण नाव काय? हॉवर्ड गार्डनर. म्हणजे काय? इंटेलिजन्स जे मल्टिपल टाईपचे असतात, नॉट ओन्ली IQ लेवलचे. काय? तर मल्टिपल टाईपचे असतात. टीचर्सने विविध ॲक्टिव्हिटी वापराव्यात. म्हणजे एखाद्या मुलामध्ये मल्टिपल इंटेलिजन्स असतात. एखादा मुलगा खेळण्यामध्ये चांगला आहे, एखादा मुलगा अभ्यासामध्ये चांगला आहे, एखादा तोच मुलगा बाकीच्या गोष्टीमध्ये चांगला आहे. हे काय? गार्डनर सिद्धांत केलेले काय? ते इंटेलिजन्स मल्टिपल टाईपचे असतात, नॉट ओन्ली IQ मध्ये. फक्त तो अभ्यासात हुशार नाही का, ॲक्टिव्हिटीमध्ये पण हुशार आहे. पण टीचर्सने विविध ॲक्टिव्हिटी घेऊन ते वापराव्यात. म्हणजे त्याला मल्टिपल इंटेलिजन्स कोणकोणते आहे. पुढचा प्रश्न, ट्रायल अँड एरर सिद्धांत कोणाचा? ट्रायल अँड एरर सिद्धांत कोणाचा असतो? कोणाचा होतं? ऑप्शन बी थॉर्नडाईक. कोणाचा? एडवर्ड थॉर्नडाईक. काय म्हणतात? ट्रायल अँड एरर म्हणजे काय? ट्राय मिस्टेक लर्न. म्हणजे एखादा मुलगा असतो किंवा आपणच म्हणा, मुलगा असो व्यक्ती असो, काय करतो? तो आधी ट्राय करतो, प्रयत्न करतो, मग मिस्टेक होता, चुकवतं, मग लर्न म्हणजे शिकतो. तो काय करतो? आधी प्रयत्न करतो, त्याच्याकडून चुका होता, मग तो शिकत जातो. म्हणजे काय? लॉ ऑफ इफेक्ट्स इम्पॉर्टंट. म्हणजे तो एफर्ट्स किती लावतो त्या गोष्टीसाठी ते महत्त्वाचं असतो. नेक्स्ट, क्लासिकल कंडिशनिंग कोणाचं आहे? क्लासिकल कंडिशनिंग कोणाचं आहे? तर पावलोवचं आहे. कोणाचं? तर पावलोव. म्हणजे काय? लवन पावलोव काय म्हणतात? डॉग्स एक्सपेरिमेंट, बेल, फूड अँड टेलिव्हिजन. म्हणजे काय झालं? डॉगला एखादा भूक लागली असेल तर काय करतो? तो बेल वाजवतो, मग त्याला काय भेटतं? फूड भेटतं. त्याच्यानंतर काय होतं? तो टेलिव्हिजन करतो. म्हणजे काय? असोसिएशन लर्निंग असते ते. हे काय म्हणतात? पावलोव. नेक्स्ट, ऑपरेंट कंडिशनिंग म्हणजे रेनफोर्समेंट कशासाठी? ऑपरेंट कंडिशनिंग मध्ये रेनफोर्समेंट कशासाठी असते? मित्रांनो? वर्तन वाढवावे. ऑप्शन बी एकदम बरोबर. वर्तन वाढवावे म्हणजे काय? BF स्किनर किंवा रेनफोर्समेंट म्हणजे काय? बिहेवियर इन्क्रीज. म्हणजे त्याच्यामध्ये बिहेवियरमध्ये काय बदल होतो हे बघणे. एक्झाम्पल, गुड मार्क्स म्हणजे प्रेज करतो आपण त्याला. नेक्स्ट, लॅटेंट लर्निंग कोणाची संकल्पना आहे? लॅटेंट लर्निंग ही कोणाची संकल्पना आहे? तर टोलमनची संकल्पना आहे. लॅटेंट लर्निंग म्हणजे काय? हिडन लर्निंग अशी असते जी आपल्याला दिसत नाही पण त्याच्यामध्ये हाय. हिडन लर्निंग दिसत नाही पण स्टोरेज आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला दिसत नाही पण त्याच्यात हाय स्टोरेज म्हणजे काय राहतं? लॅटेंट लर्निंग. नेक्स्ट, स्केमा ही संकल्पना कोणाची? स्कीम ही संकल्पना कोणाची असते आणि कोणाची आहे? कोणाची? हे Piagetची आहे. म्हणजे स्कीम म्हणजे मेंटल फ्रेमवर्क.
स्ट्रीम म्हणजे काय, मेंटल फ्रेम काय असतं, ब्रेनमध्ये नॉलेज ऑर्गनाईज होते. म्हणजे हे आपल्याला कळतं स्वतःहून, जो आपण जसं जसं मोठं होतं तसं आपलं मेंटल फ्रेमवर्क कळतं, म्हणजे ब्रेनमध्ये नॉलेज ऑर्गनाईज होत असते आपोआप. नेक्स्ट, ॲसिमिलेशन म्हणजे काय असतं. ॲसिमिलेशन म्हणजे काय असतं, तर ऑप्शन सी, नवीन माहिती जुन्यात बसवणे, म्हणजे न्यू इन्फॉर्मेशन ओल्ड गोष्टीमध्ये बसवणे. हे काय राहतं, ॲसिमिलेशन म्हणजे काय, नवीन गोष्टी जुन्यात बसवणे, म्हणजे एक्झिस्टिंग नॉलेज वापरणे. काय, एक्झिस्टिंग नॉलेज वापरणे. पुढचा प्रश्न, अकोमोडेशन म्हणजे काय असतं. अकोमोडेशन म्हणजे काय, न्यू इन्फॉर्मसाठी जे स्कीम बदलते. अकोमोडेशन म्हणजे काय, मानसिक रचना बदलणे. काय बदलणे, तर मानसिक रचना बदलणे. म्हणजे अकोमोडेशन म्हणजे मानसिक रचना बदलणे असते, जे न्यू इन्फॉर्मसाठी स्कीम बदलत असते. पुढचं बघूया, सेल्फ इफिकेसी कोणाची असते. सेल्फ इफिकेसी कोणाची असते, म्हणजे बंडुराची असते. काय असते, तर बंडुराची. अल्बर्ट बंडुरा काय म्हणतात, सेल्फ इफिकेसी मी करू शकतो. बिलीव्ह म्हणजे स्वतःवर, सेल्फ आपण म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स, तसं असं सेल्फ इफिकेन्सी. म्हणजे बंडुरा हे जे होते, अल्बर्ट बंडुरा जे होते, ज्यांनी हे शोध काढला, सेल्फ इफिकेन्सी म्हणजे मी करू शकतो, हे कार्य किंवा हे गोष्ट मी करू शकतो. नेक्स्ट, सोशल लर्निंग थेअरी म्हणजे मुख्य घटक. मध्येच मुख्य घटक कोणते, सोशल लर्निंग थेअरी म्हणजे मुख्य घटक कोणते, इमिटेशन. इमिटेशन काय म्हणतात आपल्याला, सोशल लर्निंग म्हणजे काय, ऑब्झर्विंग आणि कॉपिंग म्हणजे मॉडेल इम्पॉर्टंट असतं. इमिटेशन म्हणजे काय, सोशल लर्निंग करणं, त्याला ऑब्झर्व करणं आणि त्याला कॉपी करणं. नेक्स्ट, ऑब्झर्वेशन लर्निंग म्हणजे काय. ऑब्झर्वेशन लर्निंग म्हणजे काय असतं मित्रांनो, त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी, पाहून शिकणे. वॉच करून शिकणे, पाहून करणे शिकणं म्हणजे काय, ऑब्झर्वेशन लर्निंग. ऑब्झर्वेशन म्हणजे ऑब्झर्व करून, वॉच आणि इमिटेट म्हणजे एखादी गोष्ट आपण ऑब्झर्व करतो आणि ती बघतो, त्या गोष्टी आपण शिकतो किंवा तसं करायचा प्रयत्न करत असतो आपण. नेक्स्ट, नेचर वर्सेस न्यूचर वाद कशाची असते. नेचर वर्सेस न्यूचर वाद कशाची असते, ते विकासाची असते, म्हणजे ग्रोथची असते. नेचर वर्सेस न्यूचर म्हणजे जीन्स वर्सेस इन्व्हायरमेंट, ते असतं जीन्स वर्सेस इन्व्हायरमेंट. नेक्स्ट, क्रिटिकल पिरियड म्हणजे काय असतं. क्रिटिकल पिरियड म्हणजे महत्त्वाचा कालावधी. ऑप्शन बी एकदम बरोबर. क्रिटिकल पिरियड म्हणजे काय असतं, तर महत्त्वाचा कालावधी असतो. कसा, क्रिटिकल पिरियड म्हणजे काय, लर्निंग इन्स्टेंट टाइम असतं. काय असतं, तर लर्निंग इन्स्टेंट टाइम. एक्झाम्पल, लँग्वेज लर्निंग. म्हणजे एखादा व्यक्ती किंवा एखादा मुलगा एखादा क्रिटिकल पिरियडमध्ये सर्वाइव्ह करतो, एखादा भाषा शिकायची असेल तर त्याला महत्त्वाचा कालावधी लागतो, त्याला वेळ लागतो. मग तेच काय झालं, एक्झाम्पल काय झालं, तर लर्निंग इन्स्टेंट टाइम. एखाद्या गोष्टी शिकायला वेळ लागतो. पुढचा प्रश्न, रेड लाईन्स म्हणजे काय. रेड लाईन्स म्हणजे काय असतं, त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए, तयारी. रेड लाईन्स म्हणजे काय, तयारी करणे. रेड लाईन्स म्हणजे चाइल्ड रेडी आहे का हे चेक करणे, रेडी नसताना शिकवू नये. म्हणजे एखादी रेड लाईन म्हणजे काय असतं, एखादा मुलगा जर एखाद्या गोष्टीसाठी रेडी नसेल तर त्याला काय करावं, ती गोष्ट शिकवू नये, का त्याचा धोकादायक असू शकतं. पुढचा प्रश्न, इंडिव्हिज्युअल डिफरन्स म्हणजे काय असतं. इंडिव्हिज्युअल डिफरन्स म्हणजे काय असतं, तर वैयक्तिक फरक. इंडिव्हिज्युअल डिफरन्स म्हणजे काय असतं मित्रांनो, तर वैयक्तिक फरक असतो. ऑप्शन बी एकदम बरोबर. वैयक्तिक फरक म्हणजे काय, एव्हरी चाइल्ड युनिक, म्हणजे प्रत्येक मुलगा सारखा नसतो किंवा प्रत्येक चाइल्ड सारखा सेम नसतो. ऑल चाइल्ड इज नॉट सेम, कारण की प्रत्येक मुलगा एक युनिक आहे, प्रत्येक मुलगा एक युनिक असतं. कोणामध्ये आपण बघतो काही मुलं अबनॉर्मल असतात, जे प्रॉपर त्यांना कॅप्चर पॉवर नसतं, आपण काय सांगतो त्यांना काहीच कळत नाही, ते त्यांच्या धंद्यातच असतं. तर प्रत्येक मुलगा काय असतं, एव्हरी चाइल्ड एक युनिक असतं. वन मेथड इज इक्वल टू ऑल स्टुडंट. आपण काय करतो, एकच मेथड प्रत्येक मुलाला यूज करतो, पण इंडिव्हिज्युअल डिफरन्स म्हणजे काय असतं, काही मुलांमध्ये फरक असतं, हे आपल्याला कळायला पाहिजे. आता पुढचा प्रश्न काय आहे, लर्निंग कर्व काय दाखवते. लर्निंग कर्व आपल्याला काय दाखवते, तर मित्रांनो वेळ, प्रगती, शिक्षक आणि अभ्यास. लर्निंग कर्व आपल्याला हे दाखवते, काय दाखवते, तर प्रगती दाखवते. ऑप्शन बी काय, तर प्रगती. लर्निंग कर्व काय दाखवते, आपल्याला प्रगती दाखवते. म्हणजे लर्निंग कर्व म्हणजे काय, शिकण्याची प्रगती ग्राफमध्ये दाखवणे. म्हणजे मुलगा कसा शिकतोय, तर शिकण्याची प्रगती कशी ग्राफमध्ये आपल्याला दिसून येते. सुरुवातीला स्लो, मग फास्ट, मग प्लेटिव्ह, थांबलेली प्रगती. म्हणजे टीटी म्हणजे प्लेटिव्ह विचारतात. टीटी मध्ये लक्षात ठेवायचं, लर्निंग कर्वच्या जागेवर आपण हे प्लेटिव्ह विचारू शकतात किंवा प्लेटिव्ह विचारतात. टीटी म्हणजे मला लक्षात राहू द्या, काय, तर प्लेटिव्ह स्पेलिंग PLATEAU हे विचारतात, तर लक्षात राहू द्या, हा MP प्रश्न असेल. नेक्स्ट, ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे काय. ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे काय, जुन्या ज्ञानाचा वापर. ऑप्शन बी काय, जुन्या ज्ञानाचा वापर.
आधी शिकलेलं ज्ञान नवीन परिस्थितीत वापरणे. म्हणजे आपण एखाद्या मुलाला लहानपणापासून एखादी गोष्ट शिकवतो, तो काय करतो इन फ्युचर जाऊन तेच जुन्या गोष्टी नवीन गोष्टीमध्ये वापरतो. म्हणजे काय ट्रान्सफर ऑफ लर्निंग. एक्झाम्पल, गणितातील लॉजिक सायन्समध्ये वापरणे. गणितात एखादी लॉजिक त्याला कळालं असेल किंवा आपण शिकवतो, काय होतं सायन्समध्ये वापरतो किंवा इतर ठिकाणी वापरतो, जुन्या ज्ञानाचा वापर. पुढचा पॉझिटिव्ह ट्रान्सफर म्हणजे काय? पॉझिटिव्ह ट्रान्सफर म्हणजे काय असतात तर मदत. काय असतात तर मदत. जुने ज्ञान नवीन शिकण्यात मदत करते. ओल्ड इज गोल्ड म्हणतो ना आपण, तसंच आहे. जुना एखादं आपण शिक्षण घेतलं असतं, ज्ञान असतं, ते आपल्याला नवीन ज्ञानामध्ये काय करतं तर मदत करतं. फॉर एक्झाम्पल, मराठी येते असलेली हिंदी काय शिकायला सोपे. म्हणजे जर एखादा मराठी येत असेल त्याला हिंदी सोपं जातं, ज्याला हिंदी येत असेल त्याला मराठी शिकायला सोपं जातं. म्हणजे जुनं ज्ञान आपल्याला मदत करतं पुढच्या ज्ञानासाठी. पुढचा प्रश्न, निगेटिव्ह ट्रान्सफर म्हणजे काय राहतं? काय निगेटिव्ह ट्रान्सफर म्हणजे काय? तर याचं उत्तर काय? अडथळा. निगेटिव्ह मध्येच कळून जातं, अडथळा येतो आपल्याला. जुने ज्ञान नवीन शिकण्यात अडथळा करते. चुकीचे स्पेलिंग हॅबिट. म्हणजे एखादा आपल्याला एखादी चुकीची गोष्ट शिकवली गेली असेल, आपण तोच फॉलो करतो, तर ते चुकीची गोष्ट आपल्याला न्यू जे येणार आहे त्याचा पण इफेक्ट करतं आणि त्याच्यामुळे आपल्याला अडथळा येत असतो. पुढचा, मोटिवेशनचे प्रकार काय असतात? सगळ्यांना माहिती आहे मोटिवेशनचे प्रकार काय असतात? आंतरिक व बाह्य. ऑप्शन ए एकदम बरोबर, आंतरिक व बाह्य. मोटिवेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, इंट्रिन्सिक म्हणजे आतून इच्छा. मोटिवेशन म्हणजे काय? आपल्याला एक आतून इच्छा होती, एखादी गोष्ट करायची असेल तर आपल्याला काय होतं मोटिवेशन. आधी आतून इच्छा येते आपल्याला की हा मला ही गोष्ट करायची आहे, त्याला म्हणतो आपण मोटिवेशन. आतून निर्माण झालेली इच्छा म्हणजे काय? मोटिवेशन. काय असतं ते? मोटिवेशन. आणि एक्सटर्नल म्हणजे बाहेरून, रिवॉर्ड मार्क्स म्हणजे आपल्याला बाहेरून मोटिवेशन भेटतं, ते काय झालं एक्सटर्नल म्हणजे बाहेरून रिवॉर्ड भेटतं आपल्याला, त्याच्याने पण आपण मोटिवेशन होतं. एक होतं स्वतः मोटिवेशन, दुसरं आपल्याला असतं की दुसरं कोणतरी आपल्याला मोटिवेशन करतो. नेक्स्ट, इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे काय? इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे काय? अंतर्गत प्रेरणा. अंतर्गत प्रेरणा काय असते? विद्यार्थी स्वतःच्या इंटरेस्टने शिकतो. आपण स्कूलमध्ये बघतो काही विद्यार्थी असतात जे स्वतःच्या इंटरेस्टने खेळतात, काही विद्यार्थी स्वतःच्या इंटरेस्टने शिकतात. म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार, स्वतःच्या स्व इच्छेनुसार ते एखादी गोष्ट करत असतात. हे काय असतं तर बेस्ट असतं. काय म्हणजे बेस्ट लर्निंग याच्यात होते. जो व्यक्ती विद्यार्थी स्वतःच्या इंटरेस्टने शिकतो तो लवकर शिकतो, ह्याने हे बेस्ट असतं. नेक्स्ट, एक्सटर्निक मोटिवेशन म्हणजे काय असतं? एक्सटर्निक मोटिवेशन म्हणजे बाह्य प्रेरणा भेटते. काय तर बाह्य. ऑप्शन बी एकदम बरोबर. काय बाह्य? किंवा आपण एखाद्या व्यक्तीला बघतो, एखादा मुलगा आहे, त्याने काहीतरी चांगलं काम केलं, आपण त्याला काय देतो? बक्षीस. किंवा अभ्यास चांगला केला तर काही देतो? मार्क्स. किंवा आपण त्याला प्रेज करतो. म्हणजे त्याला काय भेटतं? बाहेरून मोटिवेशन भेटतं, आतून नाही, बाहेरून मोटिवेशन. म्हणजे शॉर्ट टर्म जर सांगायला गेलं तर लर्निंगसाठी युजफुल बेस्ट असतं. म्हणजे जर एखादा मुलगा अभ्यास करत नसेल आणि आपण जर त्याला मोटिवेट केलं तर आपण काय केलं? बाहेरून त्याला मोटिवेट केलं, त्याच्यानंतर तो अभ्यास करायला लागता. हे त्याला म्हणतात एक्सटर्नल मोटिवेशन. नेक्स्ट, रेनफोर्समेंट म्हणजे काय? रेनफोर्समेंट म्हणजे काय असतं मित्रांनो? तर ऑप्शन बी बक्षीस. रेनफोर्समेंट म्हणजे काय? बक्षीस. योग्य वर्तन वाढवण्यासाठी वापरतात. बक्षीस काय? आपण पॉझिटिव्ह रेनफोर्समेंट म्हणजे प्रेस करतो आपण पोराला, पुश करतो, त्याला बक्षीस देऊन, त्याला मोटिवेट करून, हे असतं रेनफोर्समेंट. नेक्स्ट, पनिशमेंट म्हणजे काय? पनिशमेंट म्हणजे काय असतं मित्रांनो? सगळ्यांना माहिती, ऑप्शन बी शिक्षा. म्हणजे काय? चुकीचे वर्तन कमी करण्यासाठी. एखाद्या मुलाला आपण पनिशमेंट काय करतो? तो एखादा काहीतरी चूक करतो, त्याच्यामुळे ती चूक परत होऊ नये त्यासाठी आपण त्याला एक तर पनिशमेंट देतो, किंवा त्याने एखादं चुकीचं काम केलं असेल किंवा चुकीचं वर्तन कमी करण्यासाठी आपण त्याला एक पनिशमेंट देत असतो. पण जास्त वापरल्यास निगेटिव्ह इफेक्ट पडतो. म्हणजे आपण एखादा पनिशमेंट एखाद्या मुलाला जास्त वापरला किंवा एक जास्त पनिशमेंट दिली तर त्याच्यावर चुकीचा इफेक्ट पडू शकतो. नेक्स्ट, मेमरीचे प्रकार काय असतात? मेमरीचे प्रकार काय? तर मेमरीचे प्रकार कोणते कोणते बघूया. ऑप्शन ए HTM आणि LTM. HTM आणि LTM काय? शॉर्ट टर्म थोडा वेळ, लॉंग टर्म कायम. HTM म्हणजे काय? शॉर्ट टर्म थोडा वेळ लक्षात राहतो. लॉंग टर्म काय? तर LTM हे काय झालं? कायमचं लक्षात राहणे. मेमरीचे प्रकार दोन असतात, HTM आणि LTM. आणि ते प्रश्न लक्षात राहू त्या पेपरला विचारू शकतात. पुढचा प्रश्न, शॉर्ट टर्म मेमरी कालावधी. शॉर्ट टर्म मेमरी कालावधी काय असतात? तर सेकंद. काय सेकंद लक्षात ठेवतं म्हणजे माहिती दीर्घकाळ साठवते. सेकंदात असताना म्हणजे 15 ते 30 सेकंदात माहिती टिकते. शॉर्ट टर्म म्हणजे काय? HTM काय राहतं? शॉर्ट टर्म म्हणजे 15 ते 30 सेकंदात टिकणे. रिहर्सल केला तर LTM मध्ये जाते. म्हणजे जर त्याची प्रॅक्टिस केली, एखादी गोष्ट शिकतो तर आपल्याला 15 ते 20 सेकंद लक्षात राहतं. पण आपण जर ती गोष्ट सातत्य करत असलं तर ते LTM मध्ये जाऊ शकतो, म्हणजे लॉंग टर्म मध्ये जाऊ शकतो. लॉंग टर्म मेमरी म्हणजे काय? तर जास्त. ऑप्शन बी एकदम बरोबर, जास्त. LTM म्हणजे काय? माहिती दीर्घकाळ साठवणे. कन्सेप्ट लर्निंग महत्वाची आहे. आपण एखाद्या मुलाला शिकवतो
तर काही मुलगा असतात जो STM मध्ये असतात म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये, आणि काही मुलं असतात ते LTM मध्ये असतात जे लॉंग टर्म मध्ये, म्हणजे एकाला जास्त वेळ लक्षात राहतं, एकाला कमी लक्षात राहतो. तर याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, त्याला कन्सेप्ट क्लिअर करण्याची खूप महत्त्वाची गरज आहे. म्हणजे कन्सेप्ट आपण क्लिअर केलं त्याला लॉंग टर्म लक्षात राहील. पुढचा प्रश्न, फॉरगेटिंग काय आहे? फॉरगेटिंग काय आहे मित्रांनो? तर फॉरगेटिंग म्हणजे काय असतं, वेळ म्हणजे काय, टायमिंग. फॉरगेटिंग म्हणजे काय, डिकेट ठरते, वेळेमुळे विसरणे. म्हणजे काही व्यक्ती एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर त्याला 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, महिनाभर आठवतं, नंतर तो विसरून जातो. म्हणजे मुलांचा असंच राहतो, थोड्या वेळासाठी आठवते नंतर विसरून जाते. नंतर इंटरफरन्स काय असतं? इंटरफरन्स पण काय असते? इंटरफरन्स पण कारण असू शकते. इंटरफरन्स म्हणजे त्यांना दुसऱ्या गोष्टीमध्ये लक्ष लागणं, त्यामुळे ते पण विसरू शकतात. पुढचा प्रश्न, इंटेलिजन्स म्हणजे काय? इंटेलिजन्स म्हणजे काय असतं मित्रांनो? समस्या सोडवणे. समज व समस्या सोडवणे काय असतात? इंटेलिजन्स. फक्त मार्क्स नाही तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी. म्हणजे एखाद्या विद्यार्थीमध्ये फक्त मार्क्स नाही तर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची ते ॲबिलिटी पाहिजे. रिअल लाईफ ॲप्लिकेशन इम्पॉर्टंट असतं. म्हणजे मुलगा फक्त स्कूलमध्ये चांगला मार्क पाडतोय आणि त्याचं स्वतःचं डिसिजन घेऊ शकत नाही, हे असं नसायला पाहिजे. म्हणजे समस्या सोडवणे हे पण खूप महत्त्वाचं आहे. IQ म्हणजे काय असतो? इंटेलिजंट क्युएंट. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. इंटेलिजंट क्युएंट तर म्हणजे काय असतं? IQ. मेंटल एज म्हणजे क्रोनोझोलिक एज इंटू 100 असतं. म्हणजे आपण एखाद्या मुलाचा IQ चेक करायचं असेल तर कसं करतात? मेंटल एज काय त्याचं आणि क्रोनोलॉजिक एज इंटू 100 काय त्याचा IQ आपल्याला कळतं. बुद्धिमत्ता मोजण्याचा मापदंड हे असतो, लक्षात राहू द्या, विचारू शकता. पुढचा प्रश्न, ब्लॉम टेक्सॉनॉमी म्हणजे हायेस्ट लेवल मध्ये हायेस्ट लेवल काय असतं? ब्लॉम टेक्सॉनॉमी मध्ये हायेस्ट लेवल काय असतं? हायेस्ट लेवल काय असतं? इव्हॅल्युएशन असतं. म्हणजे ब्लूम काय असतं? इव्हॅल्युएशन. हायेस्ट लेवल म्हणजे जजमेंट आणि न्यू ब्लूम मध्ये म्हणजे क्रिएट हायेस्ट आहे, हे कळतं. पुढचा प्रश्न, कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजे शिक्षक भूमिका मध्ये शिक्षक भूमिका काय असते? काय असतं? कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजे शिक्षक भूमिका काय असतं? तर शिक्षकाची एकच भूमिका आहे, काय म्हणजे मार्गदर्शन करणे. शिक्षक फॅसिलिटेटर, विद्यार्थी स्वतः नॉलेज तयार करतो. पुढचा प्रश्न, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे काय? ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे काय असतं? कृती. ऍक्टिव्हिटी बेस्ड म्हणजे लर्निंग बाय डुईंग. TT मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट विचारला जातात. ऍक्टिव्हिटी बेस्ड म्हणजे काय असतं? आपण शाळेत बघतो काही मुलं असतात ज्यांना शिकवल्यावर कळत नाही, बट आपण त्याला जर ऍक्टिव्हिटी बेस्ड जर समजवलं तर त्याला लगेच कळतो. पुढचा प्रश्न, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय? इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय असतं? तर सर्वांसाठी असतं. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय? सर्वांसाठी, सर्व मुलांना एकत्र शिक्षण. म्हणजे एखादा मुलं कसाही असो, अबनॉर्मल असला तरी आपण त्याला सोबतच शिक्षण देतो. स्पेशल नीड्स प्लस नॉर्मल म्हणजे एखादा स्पेशल मुलगा असेल आणि एखादा नॉर्मल मुलगा असेल तर पण त्याला शिक्षण आपण सारखंच देतो, सोबतच देतो. पुढचा प्रश्न, फॉर्मॅटिंग असेसमेंट म्हणजे काय असते? फॉर्मॅटिंग असेसमेंट म्हणजे काय असते? तर फॉर्मॅटिंग असेसमेंट म्हणजे काय? सतत, कंटिन्यू टीचिंग दरम्यान इव्हॅल्युएशन आणि इम्प्रूव्हमेंटसाठी हे बघितलं जातं. पुढचा प्रश्न, समेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय? समेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय? अंतिम म्हणजे काय? शेवटी घेतली जाणारी परीक्षा. म्हणजे जी आपण वार्षिक परीक्षा म्हणतो, शेवटी वार्षिक परीक्षा, त्याच्यात कळतं आपल्याला त्या पोराचा परफॉर्मन्स कसा आहे, रिझल्ट देण्यासाठी. काय तर कशासाठी घेतो आपण? समेटिव्ह असेसमेंट काय असतं आपलं? समेटिव्ह असेसमेंट म्हणजे शेवटची परीक्षा, त्याचा रिझल्ट कसा येतो हे देण्यासाठी आपण शेवटचा घेतो. पुढचा, रेमेडियल टीचिंग. रेमेडियल टीचिंग म्हणजे काय असतं? रेमेडियल टीचिंग म्हणजे काय असतं? कमकुवत विद्यार्थ्यांसाठी जे प्रॉपर शिकवले नाही, जे पोरं वीक आहे कोणत्या सब्जेक्टमध्ये, तर रेमेडियल क्लासेस घेतात, रेमेडियल टीचिंग करतो. एक्स्ट्रा हेल्प देणे म्हणजे रेमेडियल क्लासमध्येच होतो. आणि वीक एग्री सुधारण्यासाठी, एखादा मुलगा एखादा सब्जेक्टमध्ये वीक असेल तर त्याला सुधारण्यासाठी आपण रेमेडियल टीचिंग घेतो. चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन म्हणजे काय? चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन म्हणजे काय असतं? ते हे काय असतं मित्रांनो? ऑप्शन बी, विद्यार्थी केंद्रित करणे. काय करणे? तर विद्यार्थी केंद्रित करणे. फोकस स्टुडंटवर असतं. चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन म्हणजे काय? विद्यार्थी केंद्रित करणं. पूर्ण फोकस स्टुडंटवर असतो आणि टीचर्स काय करतात? त्यांना हेल्प करतात. पुढचा प्रश्न, डिसिप्लिनचा अर्थ काय? डिसिप्लिनचा अर्थ काय? ऑप्शन बी, शिस्त. पोरांमध्ये शिस्त लावणे, सेल्फ कंट्रोल आणि पनिशमेंट नाही. म्हणजे पोरांना सेल्फ कंट्रोल, सेल्फ डिसिप्लिन लावायचं शिक्षकांचा मेन हेतू असतो. क्लासरूम मॅनेजमेंट म्हणजे काय? क्लासरूम मॅनेजमेंट म्हणजे काय असतं? तो वर्ग नियंत्रण. क्लासरूम मॅनेजमेंट म्हणजे काय? क्लासरूम मॅनेजमेंट डिसिप्लिन प्लस एन्व्हायरमेंट म्हणजे डिसिप्लिन सोबत पण आपला क्लासरूम पण हा एकदम एन्व्हायरमेंट चांगला राहायला पाहिजे. इफेक्टिव्ह टीचिंगसाठी जरुरी असते. पुढचा प्रश्न,
गायडन्स म्हणजे काय असतं? गायडन्स म्हणजे काय असतं मित्रांनो? सगळ्यांना माहिती आहे, मार्गदर्शन. म्हणजे फ्युचर प्लॅनिंग मदत करते. शिक्षक मी स्टुडंटला मार्गदर्शन करतो, ज्यांचे फ्युचर प्लॅनिंगमध्ये सोपं होतं. एज्युकेशनल प्लस व्होकेशनल म्हणजे शिक्षकासोबत पण मार्गदर्शन करणे. ऑप्शन पुढचा काउन्सिलिंग म्हणजे काय असतात? काउन्सिलिंग म्हणजे सल्ला देतो. म्हणजे इमोशनल पर्सनल प्रॉब्लेम्स म्हणजे एखादा शिक्षक स्टुडंटला काय करतो? काउन्सिलिंग करतो, सल्ला देतो. 1 to 1 हेल्प काय असतं? तर 1 to 1 हेल्प असतो. लर्निंग डिसेबिलिटी उदाहरण काय असतं? लर्निंग डिसेबिलिटीचं उदाहरण एकच असतं, म्हणजे काय? डायस्लिया. डायस्लियाचं काय असतं? तर रिडिंग डिसऑर्डर आणि लेटर कन्फ्यूज असतात. आपण जर लहानपणी एक पाहिला असेल पिक्चर तारे जमीनमध्ये, तर एक मुलगा तो असतो, त्याला काय असतं? डायलेसियस असतं. डायलेसियस म्हणजे त्याला लर्निंग डिसेबिलिटी होती, म्हणजे त्याला जे अक्षर असतात त्याच्यामध्ये तो कन्फ्यूज असतो. एला बी समजतो, बीला ए समजतो. मग हे काय असतं? डायलेसिया असतात, ज्याच्यामध्ये त्याला रिडिंग डिसऑर्डर असतं आणि लेटर कन्फ्यूज होतात. पण जर त्याच्यावर नीट उपचार केला तर तसे मुलं पण ग्रोथ करू शकतात. पुढचं डायलिसिस म्हणजे काय असतं? आताच बघितलं आपण. डायलिसिस म्हणजे काय असतं? वाचन अगड, वाचन आणि अडचण असते, म्हणजे वाचनामध्ये अडचण असते, त्याला कळतच नाही काय. स्लो रिडिंग, स्पेलिंग एरर म्हणजे तो स्लो वाचेल. ऑब्व्हियसली जर त्याला कळणार नाही लिहिलं काय तर ऑब्व्हियसली स्लो वाचेल, आणि जर वाचता येत नसेल तर ऑब्व्हियसली स्पेलिंग मिस्टेक होईल. मग डायलिसिसमध्ये हे प्रॉब्लेम बघायला मिळतात. ADHD म्हणजे काय? ADHD म्हणजे काय असतं? ADHD म्हणजे काय असतं मित्रांनो? त्याचं ऑप्शन ए आहे, लक्षण कमी. लक्ष कमी लागतं, म्हणजे जे मुलांमध्ये ADHD असते त्यांचं लक्ष कमी लागतं कोणत्याही गोष्टीमध्ये. अटेन्शन कमी आणि हायपर ॲक्टिव्ह. हायपर ॲक्टिव्ह हे जास्त असतं मुलं. म्हणजे यांचं जर हायपर ॲक्टिव्ह बघायला गेलं आपण, तर हे काही करतात. काही म्हणजे हायपर ॲक्टिव्ह कोणत्याही गोष्टीला म्हणजे त्याच्यासाठी खूप मोठं, म्हणजे एखादी छोटी गोष्ट पाहायची पण त्याचं हायपर ॲक्टिव्ह असतात हे मुलं. खूप हायपर ॲक्टिव्ह असतात. क्लासरूममध्ये प्रॉब्लेम्स. क्लासरूममध्ये अशा प्रॉब्लेम्स पण क्रिएट करतात आणि अशा पोरांना हँडल करण्यासाठी खूप जबाबदारीचं काम घ्यावं लागतो. ADHD जे पोरं असतात. पुढचा प्रश्न, क्रिएटिव्हिटी म्हणजे काय असते? क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? नवीन विचार. क्रिएटिव्ह म्हणजे नवीन विचार. ओरिजिनल आयडियाज, रोट लर्निंग नाही. म्हणजे क्रिएटिव्हिटी म्हणजे एखादा नवीन विचार करतो, एखादी नवीन क्रिएटिव्हिटी करणे. पुढचा प्रश्न, डिव्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय असतं? डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे एकच असतं, अनेक उत्तर म्हणजे काय असतं? अनेक उत्तर. क्रिएटिव्हमध्ये वापर. क्रिएटिव्हिटीमध्ये वापर करणे म्हणजे डायव्हर्जंट थिंकिंग असते, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे. पुढचा प्रश्न, कन्व्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय असतं? कन्व्हर्जंट थिंकिंग म्हणजे एकच असतं की एक उत्तर म्हणजे एकच उत्तर असतं. लॉजिक बेस आणि MCQ टाईपमध्ये. ओव्हरऑल थिंकिंग असते, लॉजिक बेस असते आणि एकच उत्तर असतं त्याचं, आपण म्हणू शकतो MCQ टाईपमध्ये. पुढचा प्रश्न, इमोशनल डेव्हलपमेंट म्हणजे काय? इमोशनल डेव्हलपमेंट म्हणजे म्हणता येईल आपल्याला भावनिक विकास. ऑप्शन बी काय? तर भावनिक विषय. इमोशनल डेव्हलपमेंट म्हणजे इमोशनल कंट्रोल करणे, सोशल बिहेवियरवर इम्पॅक्ट पडतं. एखादा मुलगा, एखादा व्यक्ती किंवा आपणच पकडा, इमोशनल जर डेव्हलपमेंट आपला प्रॉपर नसेल तर आपण इमोशनली आपण हे म्हणतो ना इमोशनल कंट्रोल करू शकत नाही आणि ते आपल्या हेल्थवर पण प्रभावी पडतो. पुढचा प्रश्न, सोशल डेव्हलपमेंट म्हणजे काय? सोशल डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं? सामाजिक म्हणजे आपण सोशली बघतो त्याच्यामध्ये डेव्हलप करतो. सोसायटीमध्ये ॲडजस्ट होणे, म्हणजे असे जे मुलं असतात जे ॲबनॉर्मल असतात किंवा डायनेसिसचा त्यांना इश्यू असतो, ते सोसायटीमध्ये लवकर हे नाही होत, स्वतःला ऑब्झर्व नाही करू शकत किंवा ॲडजस्ट लवकर होत नाही, असं असतं सामाजिक इश्यू. मॉरल डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं? मॉरल डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर नैतिक विकास असतं, म्हणजे राईट वर्सेस रॉंग समज. मॉरल डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला कळतं चुकीचं काय आहे आणि बरोबर काय आहे. लँग्वेज डेव्हलपमेंट म्हणजे काय? लँग्वेज डेव्हलपमेंट म्हणजे भाषेचा विकास होतो. स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग. लँग्वेज डेव्हलपमेंट झालं त्याचं हे 3 गोष्टी सुधारतात, बोलणे, वाचणे आणि लिहिणे. भाषा विकास असतो. पुढचा प्रश्न, ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंट फरक काय असतं? ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंट काय असतो? तर ऑप्शन बी आहे. ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंटमध्ये काय आहे? काय असतं? ग्रोथ फिजिकली, डेव्हलपमेंट ओव्हरऑल. फिजिकली पण तो ग्रोथ करतो आणि ओव्हरऑल पण करतो. पुढचा प्रश्न, हेरिडिटी म्हणजे काय असतं? हेरिडिटी म्हणजे काय? अनुवांशिकता. हेरिडिटी म्हणजे काय? अनुवांशिकता. जेन्सपासून येते, म्हणजे एखादा व्यक्ती त्याचा हेरिडिटी म्हणजे त्याचा अनुवांशिकता असते, ते त्याच्या पोरामध्ये येतं पिढीनुपिढी. इन्व्हायरमेंट म्हणजे काय असतं? आताच पहिलं आपण इन्व्हायरमेंट म्हणजे काय? पर्यावरण, नेचर. काय असतं इन्व्हायरमेंट म्हणजे काय? तर पर्यावरण, सराउंडिंग इन्फ्लुएन्स असतात. पुढचा प्रश्न,
मॅस्टुरेशन वर्सेस लर्निंग फरक काय असतं? मॅस्टुरेशन वर्सेस लर्निंग फरक काय असतं? मॅस्टुरेशन म्हणजे नॅचरली असतं, लर्निंग हे एक्सपिरियन्सनी येतं. मॅस्टुरेशन म्हणजे नॅचरली भेटतं आपल्याला, आणि लर्निंग असते ते एक्सपिरियन्सनी आपल्याला येतं. याचं ऑप्शन काय तर वेगवेगळे असतात. काय असतात? वेगळे असतात, मॅस्टुरेशन आणि लर्निंग. प्ले वे मेथड. प्ले वे मेथड काय असते? तर ऑप्शन ए खेळातून शिक्षण भेटतं त्याला. प्ले वे मेथडतून खेळातून शिक्षण प्रायमरीसाठी बेस्ट. म्हणजे जे प्रायमरीचे मुलं असतात किंवा प्री प्रायमरीची मुलं म्हणा, प्ले वे मेथडनी शिकतात. ते त्यांना बोर्डवर किती शिकवा, त्यांना लोकांच्या वरती जातात, पण एखादी ऍक्टिव्हिटी करून दाखवलं किंवा खेळण्यात त्यांना शिकवला तर त्यांना लवकर कळतं. प्ले वे मेथड इज द बेस्ट मेथड असते. नेक्स्ट, प्रोजेक्ट मेथड कोणाची असते? प्रोजेक्ट मेथड कोणासाठी असते? तर ऑप्शन ए किलपॅट्रिक. किलपॅट्रिक काय म्हणतात? लर्निंग बाय डुईंग. हे काय असतं? प्रोजेक्ट मेथड लर्निंग बाय डुईंग, शिकतात आणि करतात. प्रॅक्टिकल अप्रोच असतात, म्हणजे ते अप्रोच घेतात, प्रॅक्टिकली करतात, त्यांना लवकर कळतं. ह्युरिस्टिक मेथड म्हणजे काय असतं? ह्युरिस्टिक मेथड म्हणजे काय असतं? सेल्फ डिस्कव्हरी, म्हणजे शोध करणे. काय तर स्वतः सेल्फ शोध करणे. ऑप्शन ए एकदम बरोबर. सेल्फ डिस्कव्हरी म्हणजे स्वतः शोध करणे. टीचर्स गाईड करतो, स्वतः शोध करता आणि त्याच्यामध्ये हेल्प करण्यासाठी शिक्षक पण गाईड करतो. लेक्चर मेथड. लेक्चर मेथड काय असतं मित्रांनो? लेक्चर मेथड असतो व्याख्यान. काय असतं? तर व्याख्यान. टीचर्स बोलतो आणि पॅसिव्ह लर्निंग, टीचर सांगतो आणि तो लर्निंग करतो. पुढचा प्रश्न, डिस्कशन मेथड म्हणजे काय असतं? तर चर्चा करणे. ऑप्शन ए काय? तर चर्चा करणे. डिस्कशन मेथड काय? डिस्क्रिप्शन म्हणजे काय? इन्स्ट्रक्शन बेटर लर्निंग. इंट्रॅक्शन म्हणजे इन्स्ट्रक्शन देतो आपण त्यांना, आणि त्याचं बेटर लर्निंग करतो. डिस्कशन करून पण ते शिकू शकतात. डेमॉन्स्ट्रेशन मेथड म्हणजे काय असतं? डेमॉन्स्ट्रेशन मेथड म्हणजे शोईंग मेथड असतात. ऑप्शन म्हणजे काय? दाखवणे. शोईंग करतात, ते शो करतात मेथड दाखवून, आणि प्रॅक्टिकली सब्जेक्ट असतात. पुढचा, इव्हॅल्युएशन म्हणजे काय असतं? इव्हॅल्युएशन म्हणजे काय असतं? ऑप्शन बी मूल्यांकन, क्वालिटी जजमेंट. नेक्स्ट, मेजरमेंट म्हणजे काय असतं? मेजरमेंट म्हणजे काय असतात? ऑप्शन ए मोजमाप असतं. पुढचा प्रश्न, ॲप्टिट्यूड म्हणजे काय असतं? ॲप्टिट्यूड म्हणजे काय असतात? तर ऑप्शन ए क्षमता असते, फ्युचर ॲपेबिलिटी किती आहे ते. पुढचा प्रश्न, ॲटिट्यूड म्हणजे काय असतात? ॲटिट्यूड म्हणजे काय असतात? ऑप्शन ए दृष्टिकोन. दृष्टिकोन कसा असतो? माइंडसेट आणि थिंकिंगचा हे बघितलं जातं. पुढचा प्रश्न, इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे काय असतं मित्रांनो? ऑप्शन ए आवड. इंटरेस्ट म्हणजे काय? आवड. त्याला किती इंटरेस्ट हे बघितलं जातं आपल्याला. पुढचा प्रश्न, हॅबिट म्हणजे काय? हॅबिट म्हणजे काय असतं? तर ऑप्शन ए सवय. त्याची सवय कशी? रिपीटेड बिहेवियर आपण चेक करतो. पुढचा प्रश्न, पर्सनॅलिटी म्हणजे काय असते? पर्सनॅलिटी म्हणजे काय असतं? ऑप्शन ए व्यक्तिमत्व. काय? ऑप्शन ए व्यक्तिमत्व. टोटल बिहेवियर कसं आहे ते चेक केला जातो. नेक्स्ट, फ्लुइड थेरडी. फ्लुइड थेरी काय संबंधित असते? फ्लुइड थेरी कसं संबंधित असते? मनोविश्लेषणाशी संबंधित असते. अनकॉन्शियस माइंड हे बघितलं जातं. आयडी म्हणजे काय असतं? आयडी म्हणजे काय असतं? बेसिक डिझायर म्हणजे काय? ऑप्शन ए मूलभूत इच्छा. पुढं, इगो म्हणजे काय? सर्वात महत्त्वाचा इगो. इगो म्हणजे काय? संतुलन. तो इगो मध्ये आल्यानंतर त्याचं संतुलन कसं असतो किंवा त्याचं संतुलन कसं आहे, बॅलन्स कसं करतो ते बघतो. नेक्स्ट, सुपर इगो म्हणजे काय? सुपर इगो म्हणजे काय? मॉरॅलिटी म्हणजे ऑप्शन एक नैतिकता किती त्याची, मॉरॅलिटी पाहायला जातो. नेक्स्ट, एरिक्सॉन स्टेज किती असते? एरिक्सॉन स्टेज किती असते? तर ऑप्शन ए 8 असतात एरिक्सॉन स्टेज. नेक्स्ट, पिएगेट स्टेज किती असते? तर किती असतात? 4 असतात, लक्षात राहू द्या. कॉलब्रेक स्टेज किती असते? कॉलब्रेक स्टेज त्यांचे 3 असतात. आणि गार्डनर इंटेलिजन्स किती असते? गार्डनर इंटेलिजन्स किती असते? त्यांचे 8 असतात. थॉर्नडिक लॉ ऑफ इफेक्ट्स म्हणजे काय असतं? थॉर्नडिक लॉ ऑफ इफेक्ट्स म्हणजे काय असतात मित्रांनो? हे असतं एक ऑप्शन ए परिमाणावर आधारित लॉ ऑफ इफेक्ट्स. नेक्स्ट, लॉ ऑफ रेड लाईन्स म्हणजे काय असतं? लॉ ऑफ रेड लाईन्स म्हणजे काय असतात? तर एकच ए म्हणजे तयारी करणे, रेड लाईन्स करणे, लॉ ऑफ रेड लाईन्स. लॉ ऑफ एक्सरसाइज म्हणजे काय? लॉ ऑफ एक्सरसाइज म्हणजे काय असतं? प्रॅक्टिस मेक परफेक्ट. सराव, कंटिन्युअस प्रॅक्टिस मेक परफेक्ट म्हणतो ना आपण, सराव करणे. इनसाइट लर्निंग कोणाची असते? इनसाइट लर्निंग कोणाची असते मित्रांनो? इनसाइट लर्निंग ऑप्शन ए कोहलरची असते. कोणची असते? इनसाइट लर्निंग म्हणजे कोहलर, सडन अंडरस्टँडिंग करणे. गेस्टल्ट थेअरी संबंधित कशाची असते? गेस्टल्ट थेअरी कशा संबंधित असते? तर ऑप्शन ए संपूर्णता. इंग्लिशमध्ये बघायला गेलं तर होल पार्ट्स असतात. नेक्स्ट, रेनफोर्समेंट टाइप्स किती प्रकारचे असतात? रेनफोर्समेंट टाइप्स किती प्रकारचे असतात मित्रांनो? ऑप्शन ए 2 टाईपचे असतात.
कोणते? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रकारचे असतात. रेनफोर्समेंट टाईप्स म्हणजे काय? पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टाईप्सचे. नेक्स्ट पॉझिटिव्ह रेनफोर्समेंट म्हणजे काय असतं? पॉझिटिव्ह रेनफोर्समेंट म्हणजे बक्षीस, रिवॉर्ड देणे. नेक्स्ट निगेटिव्ह रेनफोर्समेंट पॉईंट काय असतं? ते निगेटिव्ह आठा काढणे, हे बॅड कंडिशन रिमूव्ह करणे असतं. नेक्स्ट पनिशमेंट टाईप्स किती प्रकारचे असतात? तर पनिशमेंट टाईप्स हे 2 प्रकारचे असतात. कोणते? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. नेक्स्ट पाहायला गेलं तर इंटेलिजन्स टेस्ट कशाची असते? इंटेलिजन्स टेस्ट हे काय असण्यासाठी असते? तर एकासाठी असते नेबा. नेबा म्हणजे ब्रेन आयक्यू टेस्ट करते. इमोशनल इंटेलिजन्स कोणाचं असतं? इंटेलिजन्स इमोशनल कोणाचं असतात? तर ऑप्शन ए गोल्डमनसाठी असतं इमोशनल इंटेलिजन्स चेक करण्यासाठी. शेवटचा प्रश्न मित्रांनो, टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये मुख्य केंद्र कोण असतं? टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये मुख्य केंद्र कोण असतो? तर ऑप्शन बी विद्यार्थी असतो. लर्निंग टीचिंग प्रोग्रेस स्टुडंट ऑरिजिनेट असतं. का असतात? ऑरिजिनेट. तर मित्रांनो, आपण आज पाहिलं टीईटीमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण टॉपिक म्हणजे चाइल्ड लॅब डेव्हलपमेंटवर विचारले जाते 100 महत्त्वपूर्ण MCQs आणि याच लेवलचे आणि हेच प्रश्न येतात. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर PRD कोड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.